चालू केलं. नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून. बे पोट्यो, नवीन वर्ष लागलं. कालचा दिवस तसाच होता आणि आजचा तसाच आहे. वेगळा काहीच नाही आहे. तुमच्या आयुष्यात काही बदल झालेला नाही. आयुष्यात तवाच बदल होईल जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी एखादी सरकारी नोकरी फोकरी लागन. नाही तर कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात काहीच फरक पडला नाही. आजही सूर्य पूर्वेलेच उगवला आणि कालही पूर्वेलेच उगवला होता. ठीक आहे. आणि फक्त आज पुन्हा नवीन वर्ष आहे तर काही मनात अशा ठीक आहे ठरवलं असन का मी आता नवीन वर्षात चांगला अभ्यास करीन, इमानदारीनं अभ्यास करीन, लायब्ररीत बरोबर जाईन, सकाळी 4 वाजता उठीन. पण तू 2 दिवस उठशील डुकरे आणि तिसरा दिवस पुन्हा तू या ठीक आहे तुला असं वाटन का थंडी लागून राहिली, पुन्हा ब्लँकेट ओढतो आणि मग तू ब्लँकेटमध्ये झोपला आणि तुला असं वाटन का आता मी 5 मिनिटात उठतो. तर त्या ब्लँकेटमध्ये ठीक आहे 7 वाजले राहील. जेव्हा तू उठशील तर 4 वाजता उठायचा टायमिंग हा 7 वाजता होऊन जाईल. असंच लोक ठरवतात आणि असेच लोकांचे आयुष्य वाया गेले आहे. जर तुला वाटते तुझ्या आयुष्यात बदल केले पाहिजे तर तुला मनातून ठरवल्याच्या नंतर ठीक आहे काही बी ठरवलं. लोक टाइम टेबल करतात का मी असा अभ्यास करीन, एक सब्जेक्ट 5 तास वाचीन, मग संध्याकाळी दुसरा सब्जेक्ट 5 तास वाचीन, मग लायब्ररीत बसीन. ठीक आहे लायब्ररीत मी रोज 10 तास अभ्यास करीन. घंटे अभ्यास नाही करत तो, नुसता टाइमपास करते आणि त्याचा काही रिझल्ट येत नाही. मग सगळ्यात महत्वाचं आहे का तुम्ही भीतीवर टाइम टेबल जरी बनवला तर त्याच्यानुसार वागाले पाहिजे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात काहीतरी घेऊन येऊ. ठीक आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही. ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही वेगळा विचार करा. तुमच्या आयुष्यात एखादी तुम्हाला जी इच्छा आकांक्षा आहे तिच्याबद्दलची अजिबात मी नाही, मी श्राप देईन त्याच्याबाबत. ठीक आहे. पण मी एवढं म्हणीन का तुमच्या आयुष्यात एखादी चांगली नोकरी हो. ठीक आहे. म्हणजे छोकरी आने की वजाय नौकरी आना जरुरी है. तो ये बात ध्यान में रख लो तुम. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एवढंच सांगेन का हे जे आयुष्य आहे हे आयुष्य इथं मेहनत करा. 2-3 वर्ष इमानदारीनं मेहनत करा आणि 60 वर्ष समोरचे सुखात घालवा. असं हे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे. पण अनेक लोक ठरवलेल्या टाइम टेबलनुसार वागत नाही. त्याच्यावर ठीक आहे इम्प्लिमेंटेशन करत नाही. फक्त वर्षाच्या सुरुवातीले 31 तारखेला झोपताना तो ठरवते का मी उद्यापासून नवीन वर्षात असं असं करीन आणि असं असं वागीन तर माझ्या आयुष्यात काहीतरी बदल होईल. पण तो फक्त टिमिक 2 दिवस नाहीतर 3 दिवस करते आणि 3 तारीख गेली का 4थ्या दिवशी पुन्हा जशानं तसा. तर तसं करायचं आहे का तुम्हाला? हा. तर इथून काहीतरी आता नवीन वर्ष लागले, थोडेसे चेंज व्हा. ठीक आहे. त्याच्यासाठी हे नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षात तुमच्या कालचाही दिवस तसाच होता, आजचाही दिवस. तुमचं आयुष्य तेव्हाच बदलन जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी चांगली नोकरी लागल. नाहीतर लोक आजही तुम्हाला तशाच नजरेने पाहते जसे काल पाहत होते. लोकांची नजर तुमच्याकडे पाहण्याची बदललेली नाही. लोकांचा रवैया तेव्हाच बदलते जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी चांगली नोकरी आली का लोकांचं बोलायचं ट्युनिंग सुद्धा बदलते. अरे तू लागला वाटते. हो लागलो. ठीक आहे. छान छान. मी सांगितलं होतं याला करायचं क्लास लाव. हो का? ठीक आहे. लोक ठीक आहे असे ठीक आहे म्हणजे लोक क्रेडिट घेऊन चाललं जाईल तुमचं. मग आता लागत तर एखाद्याला ओळख दाखवायची आहे. ह्या माझ्या नातेवाईक नाही म्हणून हे पुट्ट का बदमाश आहे. ठीक आहे. तुमची जे क्रेडिबिलिटी आहे ती क्रेडिबिलिटी खराब न करता या नवीन वर्षात कशी वाढन याच्यासाठी प्रयत्न करा आणि इमानदारीनं अभ्यास करा. ठीक आहे. नवीन वर्षाच्या ठीक आहे माझ्या सगळे यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सगळ्या लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्ष तुमचं भरभराटीचं, सुख समृद्धीचं आणि यशाचं जावं एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे या नवीन वर्षात माझ्या शेतकरी मायबापाने चांगलं उत्पन्न हो. ठीक आहे. त्याचं ठीक आहे त्याची वटी सोन्या नाण्यानं भरो असंच मी म्हणेन. त्याच्या मालाने चांगला भाव मिळू देव आणि या महाराष्ट्रातला नाही या भारतातला शेतकरी राजा समृद्ध हो आणि सगळ्यांचं आयुष्य चांगलं जावं. ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं एक सुंदर पसायदान लिहिलं. त्या पसायदानात देवाले का मागायचं ते ज्ञानेश्वर माऊलीनं पसायदानात सांगितलंय. आता विश्वात्मके देवे येणे वागतने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने. देवा हे मला असं दान दे
ठीक आहे. काय म्हणते, देवा मला असं दान दे. कसं दान मागते, ठीक आहे, ज्ञानेश्वर माऊली. जे जे खळ्यांची ते ते सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परो मैत्र जीवांचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणते, दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे जे गोरगरीब आहे, ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे, ज्याच्या आयुष्यात नुसतं संघर्ष असून अपयश येते, जे असे अपयशानं खचलेले लोक आहे, जे दुःखित आहे, पीडित आहे, दुरितांचे तिमिर जावो. तिमिर म्हणजे अंधार. तिमिर म्हणजे का, अशा संघर्ष करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातला अंधार दूर हो, असं म्हणते ज्ञानेश्वर माऊली. दुरितांचे तिमिर जावो, जे जे वांछिल ते ते लावो. ज्याले ज्याले जे जे पाहिजे ते ते भेटू दे. तुम्ही देवाले पाया लागले असन, देवा मला एक सरकारी नोकरी लागू दे, बस मग माय लग्न तिच्यासोबत होणार आहे, बस एवढं, बस नोकरी लागल्यात मी घरच्याले ऐकतच नाही, तिले पळून घेऊन जातो, ठीक आहे, नाही तर मी लव्ह मॅरेज करीन, ठीक आहे, सगळं आपलाच मतलब. पण आपण कधीच या जगाचं भलं झालं पाहिजे, आपल्यासोबत आपल्या मित्र मैत्रिणींचं भलं झालं पाहिजे, आपल्यासोबत या जगातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण झालं पाहिजे, अशी कधीच प्रार्थना करत नाही. ठीक आहे. मी जेव्हापासून मला पसायदान समजायला लागलं तेव्हापासून मी झोपाच्या वेळेस रात्री अशी प्रार्थना, रोज रात्री मी गादीवर झोपलो का मला नेहमीच ते पसायदान आठवते आणि मी प्रार्थना करतो, हे देवा, जे जे या जगात संघर्ष करत आहे त्याच्या संघर्षाला न्याय मिळू दे, ज्याले ज्याले जे जे पाहिजे ते ते भेटू दे, आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रोज 2 वेळचं अन्न त्याला मिळू दे, अशी प्रार्थना करतो आणि झोपत असतो. ठीक आहे. अशी प्रार्थना तुम्ही करा. ठीक आहे. तुमच्या आयुष्यात कधीच कमतरता येणार नाही, कारण तुम्ही जर अशी प्रार्थना केली तर त्यात तुम्ही बी आले, सेपरेट तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज नाही. समजलं का? म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनं तेव्हा 12व्या शतकात, ठीक आहे, या जगात प्रार्थना देवाले कशी करायला पाहिजे, काय मागायला पाहिजे, ठीक आहे, हे ज्ञानेश्वर माऊलीनं 12व्या शतकात लिहून ठेवलं. म्हणजे तुम्ही विचार करण्याला एक गोष्ट आहे का 12व्या-13व्या वर्षी, ठीक आहे, ज्ञानेश्वर माऊली पसायदान लिहिते आणि जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करते, आणि आपण आपला स्वार्थ पाहतो, आणि ह्या आपल्या स्वार्थापायी सगळे मग का गेलाय, वाया गेलाय का, नाही का? काही ठिकाणी पाहायला पाहिजे, पण प्रत्येकच ठिकाणी, ठीक आहे, देवाले मागते, देवाले विकत घेऊन टाकते, देवा तुला 51 नाऱ्या चढवीन, बस हे पोलीस भरती मला पास होते, विकत घेतला तुला मारुतीले, ठीक आहे, किती नाऱ्यात, 51 नाऱ्यात. असं आहे. म्हणून ठीक आहे, सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपलं लेक्चर चालू करतो. 2 दिवस लेक्चर तुम्हाला युट्यूबवर पाहायला भेटलं नसन तर ते लेक्चर तुम्हाला कुठं पाहायला भेटन, तर आपली फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्स आहे. आता त्याचे सगळे व्हिडिओ याच्या समोरचे तिथं राहील. ठीक आहे. तुम्हाला मराठी व्याकरण, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट हे करायचं आहे. डिटेल व्हिडिओ पाहिजे तर MPSC फाउंडेशन बॅच घ्या. सिंगल एखाद्याला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम चालला तर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट सुद्धा घेता येते. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक भरती, आरोग्य भरती सगळे तिथं पॅकेज उपलब्ध आहे. जे पाहिजे डुकऱ्यात हे घे. पण याच्यातलं एव्हरग्रीन पॅकेज आहे MPSC फाउंडेशन बॅच, आणि या पॅकेजवर आता नवीन वर्षाच्या निमित्त ऑफर चालू आहे. त्या ऑफरचा तुम्ही फायदा सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. चलो, आजच्या दिवस इथंच थांबतो आणि पुढचे लेक्चर पुढे तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर पाहू शकता. बाकी अनेक व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आपले आहेत. यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जा, सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ आवडले तर फिनिक्स अकॅडमीवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.